स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, आपण आज शेवटचा जो पार्ट आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ला बराचसा बदल झालेला होता. जो बदल झालेला आहे तो अभ्यासक्रमामध्ये म्हणजे सामान्य अध्ययन 4 पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होता. इतर याच्यात बदल नव्हता. त्या बदलामधला आपण आतापर्यंत एक सिरीज पूर्णपणे चालवली. डिटेलमध्ये संपूर्ण जे काय अभ्यासक्रम त्याचा आढावा घेतलेला आहे. शेवटचा जो पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर 4 हा जो आहे याच्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडासा, आणि याचे पण आपण पार्ट्स पाडलेले आहेत. तर यातला शेवटचा जो पार्ट आहे पार्ट 5 तो आपण इथे आता लक्षात घेऊया है ना. कारण की यासाठी पार्ट्स केलेत कारण की हा पेपर बराच लेंदी होता. इकॉनॉमी पण आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये टेक्निकल बाबी जास्त आहेत. आज जो बघणार आपण पार्ट त्याच्यामध्ये जबरदस्त एकदमच क्रिटिकल आपल्याला टॉपिक दिसतील, टेक्निकल टॉपिक दिसतील, जे आपण सायन्सचे विद्यार्थी नाही आहेत जे त्यांना हा थोडासा त्रासदायक आहे. खैर मेहनत घेतली तर काही प्रॉब्लेम नाही. मी नेहमीच सिंपल सोल्यूशन तुम्हाला सांगितलेलं आहे की भाई नहीं जमता है तो रट्टा मार लेने का, बस सिंपल पास होना है, बाकी काही करायचं नाही. तर उगाच जास्त डोक्याला स्ट्रेस द्यायचा नाही. मला समजत नाही. सायन्सचा पार्ट आहे, समजण्यासारखं काही नसतं, रट्टा मारण्यासारखंच सर्व असतं. बघूया काय आहेत काय नाही. लेट्स सी. टॉपिक बघून घेऊया. 3 टॉपिक आपल्याला दिसत आहेत इथे. 3 टॉपिक आहेत. बायोटेक्नॉलॉजी आहे, इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, असे पार्ट्स आपल्याला दिसत आहेत है ना. याच्यापैकी जर आपण बघितलं तर हे रिस्ट्रक्चर्ड पार्ट आहे. बघा सर्व चेंज झालेल्या टायटल रिस्ट्रक्चर्ड आहेत है ना. 3 टॉपिक आपले शेवटचे उरले होते ते आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. किती आहेत बरं टोटल टॉपिक जर बघितले तर आपल्याला किती टॉपिक दिसत आहेत? तर आपल्याला दिसत आहेत एक 20 टॉपिक जे आहेत ते 20 टॉपिक आपल्याला इथे कव्हर करून घ्यायचे आहेत. चला बघूया एक. सी फर्स्ट है ना, बायोटेक्नॉलॉजी 3.4 बायोटेक्नॉलॉजी आहे. एक टोटल आपल्याला इथे दिसत आहेत म्हणजे 50% टॉपिक इथेच दिसत आहेत है ना. टोटल 3 पैकी आपण 20 पाहिले त्यापैकी 10 इथेच दिसत आहेत. बघा काय काय आहेत. तर आपल्याला दिसतंय पहिल्यांदा इंट्रोडक्शन, दुसरं बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर, स्पेसिफिक म्हटलंय हा, बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर. प्लांट टिश्यू कल्चर हा पुन्हा त्याचाच पार्ट झाला आहे. त्यानंतर इम्युनॉलॉजी हा जनरल म्हटलेला आहे म्हणजे हा ह्युमन रिलेटेड आहे झाला आहे. अप्लिकेशन्स ऑफ DNA टेक्नॉलॉजी टू ह्युमन है ना, ह्युमन अँड ॲनिमल ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. त्याच्यानंतर फर्मेंटेशन, इथे किण्वन ही प्रक्रिया. बायोएथिक्स हा एक टॉपिक आपल्याला इथे दिसतोय है ना. बायोसेफ्टी, पेटंट आणि वॅक्सिन है ना, म्हणजे लसी जे आहेत त्या आहेत. असे 10 टॉपिक आहेत. एक ब्रीफली समजण्याचा प्रयत्न करूया. मी काही कॉन्सेप्ट तुम्हाला इथे समजून सांगणार पण सर्वच डिटेलमध्ये शक्य नाही आहे कारण की आढावा बराच लांब लचक होऊन जाईल नाही तर. सी बघा कुठला आहे टॉपिक. पहिला आहे इंट्रोडक्शन आहे. या इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे नेचर, स्कोप, अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड नॅनो टेक्नॉलॉजी, जीन क्लोनिंग आणि DNA टेक्नॉलॉजी है ना. तर इंट्रोडक्शन म्हणजे बायोटेक्नॉलॉजी जो आहे त्याचा इंट्रोडक्शन आहे. नेचर आणि स्कोप हा इथे आपल्याला बघायचा आहे. बराच वॉस्ट एरिया आपल्याला याच्यामध्ये दिसतोय ना. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड नॅनो, अप्लिकेशन हा शब्द वापरलेला आहे म्हणजे हा बराचसा अप्लाइड पार्ट झालेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजीचे काय महत्व आहे. वेगवेगळे क्षेत्र म्हणजे आपण त्याला ऍग्रिकल्चर हे क्षेत्र झालं, हेल्थ हा एक सेक्टर झाला, इंडस्ट्रियल प्रोडक्शन याच्यामध्ये सुद्धा महत्वाचं आहे है ना. काही जे आहेत से एक्झाम्पल काही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची किंवा काही से एक्झाम्पल पोल्युशन कंट्रोल करायचं अशी आहे ना. तर त्याच्यामध्येही याचं महत्व आहे, दोघांचंही आहे
है ना, बायोटेक्नॉलॉजी है ना, म्हणजे आणि नॅनो टेक्नॉलॉजी याचं अप्लिकेशनच विचारलेलं आहे. त्यानंतर एक टॉपिक दिलेला आहे जीन क्लोनिंग है ना, असा टॉपिक दिलेला आहे. क्लोनिंग हा जो आहे, क्लोनिंग इज नथिंग बट ज्याला आपण सेल्फ डुप्लिकेशन म्हणतो है ना, सेल्फ डुप्लिकेशनचा एक फेनॉमेना. तर आपल्याला इथे पाहायचं आहे की जीन क्लोनिंग चे आतापर्यंत काय काय एक्सपेरिमेंट्स झाले, कारण की अजूनही एक्सपेरिमेंटल लेवलवर आहे, सक्सेसफुल झालेला नाही. क्लोनिंग हा जर बघितला टिपिकल नॅचरल याच्याने, तर आपल्याला असं दिसते प्लांट जो आहे त्या प्लांट्समध्ये क्लोनिंग ही संकल्पना दिसते है ना, परंतु ॲनिमल्स किंगडम मध्ये म्हणजे प्राणी जगतामध्ये आपल्याला जीन क्लोनिंग दिसत नाही. ते एक्सपेरिमेंटल लेवलवर आता सुरू आहे है ना, तर ते अजूनही सक्सेसफुल मिळालेलं नाही. काय इश्यूज आहेत ते पाहून घ्यायचे. डीएनए टेक्नॉलॉजी असा एक जनरल टॉपिक दिलेला आहे. डीएनए टेक्नॉलॉजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला याच्यातले ज्या संपूर्ण टेक्नॉलॉजिकल इश्यूज असतील है ना, ते आपल्याला इथे पाहून घ्यायचं आहे. हा एक जनरल पार्ट आहे, जनरल टर्मिनॉलॉजी आहे ही, अशी स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी नाही आहे. त्यामुळे जनरल याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट याच्यात बघूया. नेक्स्ट बघा, दुसरं आहे बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर. कृषी याच्यामधला जो आहे तो एलिमेंट इथे दिलेला आहे है ना. तर याच्यामध्ये काय आहे, तर पहिल्यांदा इंट्रोडक्शन, हिस्ट्री, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोफ्युल्स, एन्व्हायरमेंटल क्लीनअप, बायोरेमेडिएशन आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन है ना. तर आपण याच्यामध्ये जर हे सहज आपल्याला बेसिक आहे, एवढं जास्त पाहायची गरज नाही. बायोटेकचं एखादं जे आहे ओरिजिन वगैरे कुठून झालं, काय झालं तेवढं पाहायचं आहे. जसं से एक्झाम्पल आपण जर बायोफ्युल बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की त्याच्यामध्ये वेगवेगळे जनरेशन्स वगैरे आहेत, तर ते काय तशा प्रकारचं. ठीक आहे, एकदम ब्रीफ आहे. आता आपण बघूया की हे बायोपेस्टिसाइड्स जे आहेत एक्झॅक्ट काय आहेत. शब्दच आहे बायो, पेस्टिसाइड्स म्हणजे आपल्याला समजतंय, काही सांगायची गरज नाही है ना. पेस्ट कंट्रोल, आपण पेस्ट कंट्रोल हा इश्यू खूप सिरियसली बघतोय आजकाल. पेस्ट कंट्रोलिंग असं घरामध्ये केल्या जातं आणि चुकीचं पेस्ट कंट्रोल झालं म्हणून घरातली लोक गुदमरून मेलेली आहेत किंवा विषबाधा झाली म्हणून मेलेली आहेत, असं आपण पाहतो. म्हणजे किती भयानक, किती हानिकारक ही बाब आहे असं आपल्याला दिसून येतं. जे केमिकल पेस्टिसाइड्स वापरल्या जातात त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे आहे त्या शरीरामध्ये त्यानंतर जातात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला विविध आजार होतात. मग याला अल्टरनेटिव्ह थेअरी म्हणून आपल्याला अल्टरनेटिव्ह ज्याला अप्लिकेशन्स, मॅनेजमेंट अप्लिकेशन्स म्हणतोय, त्याच्यामध्ये बायोपेस्टिसाइड्स हा कॉन्सेप्ट आलेला आहे है ना. तर याचे बायोलॉजिकल सोर्स असतात. हा एक इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट प्रोग्रामचा एक भाग आहे है ना. याच्यामध्ये विविध प्रकार आपल्याला दिसतील. पेस्टिसाइड्स आहेत, केमिकल्स है ना, प्रोटोकेमिकल्स वगैरे है ना, प्रोटेक्टन्स आहेत, असे वेगवेगळे एलिमेंट्स आपल्याला इथे बायोपेस्टिसाइड्स मध्ये दिसतील. ओके, आता जसं बायोपेस्टिसाइड जर बघितलं तर आपल्याला सिंपल, आपण लहानपणी पण वाचलेलं आहे 10वी वगैरे मध्ये है ना, की अशा प्रकारचे बायोपेस्टिसाइड असतात. जसं आपण एक बघूया ट्रायकोडर्मा है ना, ट्रायकोडर्मा हा बायोपेस्टिसाइड आहे ना. हा एक प्रकारचा सूक्ष्मजीव आहे आणि सूक्ष्मजीव जो आहे तो पेस्टिसाइड सारखा वापर केला जातो. मग तो कुठल्या पिकावर केला जातो, का कुठलं कीड मारतं, कुठलं कीड आहे हे सर्व थोडंसं बघून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर दुसरा तसाच शब्द आहे बायो फर्टिलायझर है ना. आता बायो फर्टिलायझर मध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते इको फ्रेंडली ऑर्गॅनिझम्स असतात. ते इको फ्रेंडली ऑर्गॅनिझम्सचा उपयोग जो आहे तो एक न्यूट्रिएंट जे आहेत, म्हणजे जे पोषक द्रव्य जे आहेत एखाद्या वनस्पतीला मिळाला, ते पोषक द्रव्यासाठी ते ऍडिटिव्ह असतात. ऍडिटिव्ह म्हणजे ते त्याला वधरतात, असं सपोर्ट करतात, पुश करतात. असे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते आर कॉल्ड ॲज अ बायो फर्टिलायझर. मग बायो फर्टिलायझर कुठले काय ते उदाहरणं पाहून घ्यायचे. जसं आपण उदाहरण जर बघितलं तर एक आपण 10वी मध्ये वगैरे वाचलं आहे, रायझोबियम है ना, रायझोबियम वगैरे आहे ना, अझॅटोबॅक्टर, असा अझॅटोबॅक्टर असे जे आहेत आपला है ना, ग्रीन शैवाल वगैरे बघितलंय ना आपण, असं नाव ऐकलेलं आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी असं आपण बघितलंय, ब्ल्यू ग्रीन अल्गी है ना. तर असे जे
विविध जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला इथे उदाहरणादाखल पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर एक संकल्पना बायोफ्युल, मी आधीच चर्चा केली की याच्यामध्ये जनरेशन्स असतात. तर जसं आपल्याला असं दिसेल की बायोफ्युल्स टप्प्याटप्प्याने आहे ना, स्टेप वाईज स्टेजेस याच्यामध्ये दिसतात आणि त्या स्टेजेसला आपण जनरेशन्स म्हणतो. तर हे जनरेशन्स कसे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे ना. बायोमास जी आहे त्याची निर्मिती कशी होते ते बघून घ्यायचं आहे. बायोमास ही संकल्पना ती पाहून घ्यायची आहे ना. आणि याच्यामध्ये मग कोणकोणते फ्युल्स आहेत तर आपण बघतो बायोफ्युल्स मध्ये एक पॉप्युलर फ्युल आहे इथेनॉल है ना, बायोडिझेल असा कॉन्सेप्ट आहे ना. तर इथेनॉल वगैरे आपण बघतोय, तशा प्रकारचे उदाहरणं वगैरे इथे पाहून घ्यायचे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल क्लीनअप ही संकल्पना याच्याशी रिलेटेड थोडीशी आहे. बायो रेमेडिएशन याच्याशी रिलेटेड आहे. एन्व्हायरमेंटल क्लीनअप म्हणजे वातावरणाची शुद्धी, क्लिअर करणे, पोल्युशन क्लिअर करणे, अशा प्रकारचं त्यालाच बायो रेमेडिएशन जे म्हणतो. बायो बरोबर आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटल क्लीनअप वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाऊ शकतात. तिथे बायो रेमेडिएशन म्हणजे जैविक उपचाराने कसं क्लीन केलं जाईल याच्यावर इथे विचार केला जातो. वेगवेगळ्या पद्धती, प्रक्रिया वापरल्या जातात. जसं आपण बायो रेमेडिएशन मध्ये एक ॲरोबिक प्रक्रिया है ना, ॲरोबिक प्रक्रिया, एक अनारोबिक प्रक्रिया आहे है ना, अनारोबिक प्रक्रिया. ह्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया कुठल्या ते पाहून घ्यायच्या. त्यानंतर इथे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात है ना. तर त्या टेक्नॉलॉजी कुठल्या, उदाहरणार्थ जर एक सांगायचं झालं तर आपण एक बायोलिचिंग असा एक बायोलिचिंग है ना, बायोलिचिंग असा एक संकल्पना आहे. म्हणजे ती क्लीन केल्या जाते पोल्युटेड एरियाज. असं एक संकल्पना आहे. तर ती काय आहे काय नाही है ना, या प्रकारचा इथे अभ्यास करायचा. त्याच्यानंतर मित्रांनो बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन हा खूप मोठा वॉस्ट आहे, थोडासा बरंच काही आहे याच्यामध्ये है ना. तर ही काय आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन? इट्स नथिंग बट द मॅनेजमेंट प्रोसेस है ना. ही एक व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे. कुठली व्यवस्थापकीय प्रक्रिया आहे तर बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय तर जैवविविधता. जैवविविधता म्हणजे मराठीतला झाला. आता जैवविविधता म्हणजे काय तर जी काही ही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्याचे विविध प्रकार आहेत है ना. आणि ती विविध प्रकार एकत्र जेव्हा राहतात तेव्हा ते सस्टेन होऊ शकतात, शाश्वत होऊ शकतात. एकच जर असे एक्झाम्पल मी मागच्या वेळात एक एक्झाम्पल दिलं होतं, पोटॅटो हंगर है ना. युरोपियन युनियन मध्ये कसं युरोपियन एरियाज मध्ये पोटॅटो हंगर झालं होतं एकच वाण लावल्यामुळे. तर बायोडायव्हर्सिटी काय करते, शाश्वतपणा देते. मग बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करणं आवश्यक आहे. त्यामुळे ही मॅनेजमेंट एक टेक्निक आहे. आणि ह्या मॅनेजमेंट टेक्निकचा एक जर बेस जर बघितला तर आपल्याला असं दिसतंय की बेसमध्ये त्याचा मुख्य उद्देशच आपल्याला असं दिसेल की प्रोटेक्शन, प्रिझर्वेशन, अपलिफ्टमेंट आणि डेव्हलपमेंट है ना. एक विकास आहे, त्याचं वर्धन आहे है ना, त्याची सुरक्षा प्रदान करणे आहे, संवर्धन करणे आहे. या सर्व बाबी याच्यामध्ये येतात है ना. याच्यामध्ये कशासाठी आहे तर एक लाईफ सपोर्टिंग सिस्टीम जी आहे त्याला मेंटेन करायसाठी हे आहे. ओके. तर मग आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे काय उद्देश आहेत, काय फायदे आहेत. मग संवर्धनाचे प्रकार कुठले, टाइप्स ऑफ कन्झर्वेशन. आपल्याला पॉप्युलरली आपण दोन प्रकार इन जनरल बघतो है ना, एक्स सिटू आणि इन सिटू असा एक प्रकार आहेत. एक्स सिटू आणि इन सिटू कन्झर्वेशन्स है ना. तर आपल्याला असं दिसतंय की ज्या वास्तव्यात, ज्या मेल्यूमध्ये, ज्याला इको मेल्यू म्हणतो है ना, ज्या ठिकाणी एखादं झाड उगवतं है ना, त्याचं वास्तव्य आहे तिथेच त्याचं जतन इन सिटू. तर त्याला तिथे जतन होऊ शकत नाही म्हणून एखाद्या लॅबमध्ये, एखाद्या गार्डनमध्ये, बॉटनिकल गार्डन वगैरे आपण म्हणतोय अशा ठिकाणी ठेवलं त्याला एक्स सिटू असं आपण शब्द वापरतोय. तर हे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन साठी. भारताने वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवले, जसं टायगर प्रोजेक्ट्स आहे, रायनो प्रोजेक्ट्स आहे, एलिफंट प्रोजेक्ट्स आहेत. आणि त्या प्रोजेक्ट्स थोडेसे अभ्यासायचे आहेत है ना. तसंच मग बायोडायव्हर्सिटी मधले काही एंडेंजर्ड एलिमेंट्स वगैरे आहेत का तर ते बघायचं आहे. म्हणून IUCN जे आहे, IUCN
ओके, म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर याच्या रिपोर्ट्स वगैरे वाचून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला यावर बरीचशी मदत होईल. ठीक आहे, खूप मोठा एरिया आहे. बघा, शब्द जरी दिला इथे बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रीकल्चर, परंतु प्रत्यक्षात हे असं आहे का? नाही, है ना. नुसतं बायोटेक्नॉलॉजी इन टू प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी वगैरे असं काही टायटल दिलं असतं तर जमलं असतं. हे समजून येत नाही, जाऊ द्या. आता आपलं काय एमपीएससी आहे ती अखेर, है ना. एमपीएससीचं इथे पण तुम्हाला एक सहज सांगतोय की मराठी आणि इंग्रजी थोडंसं व्हेरीफाय पण करून घ्यायचं. मराठीत काहीतरी इंग्रजीत काहीतरी असं भलतं सलतं पण राहतं, मी मागेही बोललो होतो. ठीक आहे, चला बघूया कुठे इथे भलतं सलतं दिसतंय का, तर आपल्याला दिसेल. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला सांगतोय. सी, बघा इथे काय दिलेलं आहे, प्लांट टिश्यू कल्चर. आता मराठीत काय होईल बरं, तर आपल्याला प्लांट म्हणजे वनस्पती, टिश्यू म्हणजे काय होईल, तर टिश्यू म्हणजे एमपीएससीचा मराठीचा सिलेबस सांगतो काय, ऊर्जा. आता ह्या कुठल्या डिक्शनरी मध्ये माहित नाही, है ना. आपण याला उती असा मराठीतला शब्द वापरू शकतो, है ना. आणि मग इथे कल्चर आहे, है ना. तर आता संवर्धन म्हणूया, म्हणायला हरकत काय. पण एमपीएससीने काय दिलेलं आहे, वनस्पती ऊर्जा संवर्धन ना. तर त्यामुळे मी तुम्हाला नेहमीच सांगितलं आहे की थोडस सावधान राहायचं. आता एमपीएससी सारखी इन्स्टिट्यूशन जर अशा घोडचुका करत असेल तर मग जे ट्रान्सलेट केलेले मराठीतले पुस्तक आहेत त्याची काय भिषा, है ना. मी काही न बोललेलंच बरं आहे. म्हणून मराठीतल्या अभ्यास करणाऱ्या माझ्या स्पर्धक मित्र मैत्रिणींना कळकळीची नम्रपणे विनंती आहे की अभ्यास करताना थोडं ओरिजिनल इंग्रजी पुस्तक रेफर करायची. मराठीच करत असाल ना मित्रमैत्रिणींनो, तर ओरिजिनल टेक्स्ट बुक, गाईड नाही. एखादा पब्लिकेशन छापून देते, एखादी अकॅडमी मराठीमध्ये छापून देते, तो धंदा आहे मित्रांनो, है ना. तुम्ही धंद्यामध्ये आपलं स्थान बघा, जागो ग्राहक तुम्ही सांगा. ओके, तर चला पुढे बघूया. मॉडर्न टेक्निक्स अप्लिकेशन्स सेकंडरी मेटाबोलाइट्स, है ना. असं काहीतरी आहे. भयानक भयानक शब्द आहेत थोडेसे, मेटाबोलाइट्स वगैरे सेकंडरी असे आपल्याला दिसतात, है ना. तर काय आहे बरं प्लांट टिश्यू कल्चर? इट्स नथिंग बट इट्स वन ऑफ द टेक्निक, है ना, ऑफ न्यूट्रिएंट कल्चर, है ना. एक न्यूट्रिएंट कल्चर मध्ये एक वनस्पतीची वृद्धी कशी करायची, है ना, एक मायक्रो प्रोपोगेशन कसं करायचं याच्याबद्दल म्हणजे एक प्लांट टिश्यू कल्चर आहे. ते याच्यामध्ये प्रक्रिया बघायची, प्रक्रिया काय, टप्पे काय, है ना. ठीक आहे, याचा उगमच कुठे झाला आहे, है ना. ही संकल्पना कुणी आणली, जसं उदाहरणार्थ जसं आपण प्लांट टिश्यू, कारण की हे एक रेव्होल्युशनरी स्टेप होती, एक रेव्होल्युशनरी इन्व्हेन्शन होतं. त्यामुळे आपल्याला जसं प्लांट टिश्यू कल्चर आपण असा शब्द वापरला की आपल्याला याचा जनक जो आहे हॅरिस हा लगेच आठवतो. तर मित्रांनो याच्यामध्ये कसं आपल्याला एक टप्प्याटप्प्याने बघायचं आहे की प्रक्रिया काय, टप्पे काय, प्रकार काय आहे, है ना. प्रकार म्हणजे जसं आता से एक्झाम्पल आपण त्याला असं म्हणूया की से एक्झाम्पल एम्ब्रियो कल्चर, है ना, एम्ब्रियो कल्चर, है ना. आता हा एक प्रकार झाला, एक टेक्निक झाली, हे आपण पाहून घ्यायचं आहे, है ना. काही टर्मिनॉलॉजीज पण आहे याच्यामध्ये सोबत, है ना. तर टर्मिनॉलॉजीज थोडंसं समजून घ्यायचं, जसं टोटीपोटेन्सी असं वगैरे काही टर्मिनॉलॉजीज आहेत, थोड्याशा रिलेटेड टर्मिनॉलॉजी समजून घ्यायच्या, कारण याच्याशी रिलेटेड आहे प्लांट टिश्यू कल्चरशी. ओके, त्याच्यामुळे ते अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण बघूया मित्रांनो नेक्स्ट एलिमेंट म्हणजे सेकंडरी मेटाबोलाइट्स, है ना. हा एक वेगळाच शब्द दिसतोय आपल्याला, है ना. सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय एक्झॅक्टली, तर आपल्याला हे कंपॅरेटिव्ह एलिमेंट मध्ये सेकंडरी मेटाबोलाइट्स पाहायचे आहेत, कंपॅरेटिव्ह एलिमेंट मध्ये बघायचं आहे. कंपॅरेटिव्ह एलिमेंट म्हणजे से एक्झाम्पल आता तुम्हाला जर सांगायचं झालं की याच्यामध्ये से एक्झाम्पल अँटीबायोटिक्स, है ना,
तर अँटीबायोटिक्स जे आहेत, तर अँटीबायोटिक इज वन ऑफ द सेकंडरी मेटाबोलाइट्स है ना. एक आपली जे प्रतिकार शक्ती असते ना, एक ती त्या प्रकारे है ना. याचं कार्य काय, सेकंडरी मेटाबोलाइट्सचं कार्य काय. आता इथे लक्षात ठेवा, प्लांट टिश्यू कल्चर म्हटलंय, त्यामुळे याचा संबंध केवळ प्लांटशी आहे. आपण जर जनरली बघितलं सेकंडरी मेटाबोलाइट्स तर प्लांट आणि ॲनिमल ह्या दोघांनाही लागू होतं. वाचून ठेवायला हरकत नाही हा. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं, जसं अँटीबायोटिक्स इथे मी असं उदाहरण दिलं, याला सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणतात, ते थोडंसं लक्षात ठेवायचं. काही प्रकार असतील याच्यामध्ये, जसं आपण एक अल्कॅलॉइड्स है ना, अल्कॅलॉइड्स, अशा प्रकारचे विविध प्रकार असतील, ते प्रकार पण तुम्ही थोडे वाचून घ्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपल्याला दिसतो इम्युनॉलॉजी है ना. आता आपण कोविड-19च्या फेजमध्ये आहोत आणि सातत्याने एक शब्द आपण ऐकत असतो की आपली इम्युनिटी वाढवा वाढवा वाढवा, नाहीतर मराल है ना. तर हा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट इथे आपल्याला दिसतो. इम्युनॉलॉजी म्हणजे प्रतिरक्षा विज्ञान है ना, प्रतिरक्षा है ना. इम्युनॉलॉजी म्हणजे प्रतिरक्षा, स्वतःची एक प्रतिकात्मक रक्षक सिस्टीम असते प्रत्येक सजीव जो असतो त्या सजीवामध्ये. कारण की आपण ज्या विश्वात राहत आहोत ना, ते विश्व जे आहे हे कॉम्पिटेटिव्ह जग आहे. याच्यामध्ये प्रत्येक सजीव जो आहे तो संघर्ष करतोय स्वतःला, केवळ जगवण्यासाठी नाही, केवळ टिकवण्यासाठी नाही, तर स्वतःची ह्या जगामध्ये स्पेस निर्माण करण्याकरिता. आणि त्याच्यामुळे त्याला दुसऱ्यांशी सातत्याने फाईट करायची आहे. मग फाईट करायची आहे तर ऑब्व्हियसली वॉरफील्ड आहे, ही पूर्ण वर्ल्ड वॉरफील्ड झालाय. वॉरफील्ड म्हणजे सर्व जीव जंतू एकमेकांशी हे झगडतायत, हे मारतायत है ना. आता कोविड कसं मारतोय, भडाभड भडाभड है ना, कोविड मारतोय ना आपल्याला एकदमच सुपर फास्ट. तर अशा प्रकारे जे आहेत हे वॉरफील्ड आहे वर्ल्ड. याच्यामध्ये आपण एक मनुष्य म्हणून जे आहे, आपल्याला सुद्धा इथे जर जगायचं असेल तर आपले प्रतिकारक्षात्मक कॅपॅसिटी अधिक असली पाहिजे. नसेल तर मग आपण ह्या जगात राहू शकत नाही. त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा इथे दिले आहे दोन शब्द, इम्युनो डायग्नोस्टिक टेक्निक आणि ॲनिमल सेल टेक्नॉलॉजी. हे इम्युनॉलॉजीवर प्रश्नाची पॉसिबिलिटी ह्या वेळात आहे, कारण कोविडने है ना थैमान माजून टाकलेला आहे, त्याच्यामुळे खूपच महत्वाचं आहे. ओके. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये बघूया आपण इम्युनो डायग्नोस्टिक जो आहे हा एलिमेंट काय आहे. तर हे जे आहेत एक इम्युनो रिस्पॉन्स, एक कॉन्सेप्ट आहे इम्युनो ना, इम्युनी रिस्पॉन्स असा एक कॉन्सेप्ट आहे ना. आपण रिस्पॉन्सिव्ह करतो ना सिस्टीमला, जसा पावसाळा लागला की सर्दी होते, मग काही वेळानंतर ती बसते, रिस्पॉन्स करतो आपण बदलणाऱ्या एलिमेंटला. तर ते इम्युनी रिस्पॉन्स असा शब्द आहे. या तत्वावर ज्या टेस्ट वापरल्या जातात है ना, ज्या टेस्ट वापरल्या जातात त्या टेस्ट म्हणजे इम्युनो डायग्नोस्टिक टेक्निक्स. ओके. जसं उदाहरणार्थ आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर जसं अँटीबॉडीज आहेत आपल्या शरीरात नाही का. आता जसं कोविडमुळे आता एक हर्ड इम्युनिटी आली तर बरं होईल, आली की मग आपण वाचू असं वगैरे, कारण की वॅक्सिन तर काय बनणार नाही, बनेल तरी काय किती इफेक्टिव्ह राहील सध्या तरी आपल्याला सांगता येत नाही. तर आम्ही आमच्या नैसर्गिक प्रतिकार याच्यावरच निर्भर आहोत. परंतु आपल्याला दिसते लॅबमध्ये एक डायग्नोस्टिक किट पण तयार केली जाते. याचा उपयोग म्हणजे कसं, तर अँटीबॉडीचा उपयोग केला जातो बायोलॉजिकल एलिमेंटमध्ये, की एक एक्झॅक्ट निश्चित प्रकारचं कसं प्रोटीन शोधायचं वगैरे. आपल्या हाताही ज्या कोविडच्या किट बनवल्या त्या अँटीबॉडीजच्याच आधारावर बनवलेल्या आहेत है ना. याच्यामध्ये आपल्याला टेक्निक्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, त्या कुठल्या काय ते बघायचं आहे. जसं एक तुम्हाला एक टेक्निक इथे सजेस्ट करतोय है ना, सांगतोय एलिझा. हे पॉप्युलर टेक्निक्स आपण आधीपासून ऐकतोय. तर ही टेक्निक्स काय आहे ते समजून घ्यायचं, किंवा फ्लो सायटोमेट्री किंवा अधिक असं काही असेल तर ते पाहून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो ॲनिमल सेल टेक्नॉलॉजी है ना. तर काय आहे ही, तर आपल्याला असं दिसतंय की एक इन विट्रो सिस्टीम आहे
है ना. इन व्हिट्रो फर्टिलिटीची किंवा टेक्निक असते ज्याच्यामध्ये औषधाचा शोध जो आहे आणि त्याची टेस्ट जी आहे याच्यासाठी एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ज्याला आपण म्हणतो लाईव्ह मॉलिक्यूल ज्या ते वापरल्या जातात. यामध्ये वेगवेगळ्या सेल्स कुठल्या आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत. जसं उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल देता येईल. एक कायनेटिक्स म्हणून टेक्निक आहे, ती कायनेटिक्स टेक्निक्स वगैरे इथे वापरल्या जातात. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये ॲनिमल सेल टेक्नॉलॉजीचे फायदे तोटे जे आहेत ते सुद्धा आपण इथे बघून घ्यायचे. ठीक आहे. ओके, काही इश्यूज याच्यामध्ये आय होप समजत असेल. थोडं टेक्निकल आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला थोडंसं पाठांतरच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया सी applications of DNA टेक्नॉलॉजी इन ह्युमन अँड ॲनिमल्स. खूपच वास्ट आहे बघा. याच्यामध्ये किती टॉपिक आहेत. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, क्लोनिंग अँड स्टेम सेल रिसर्च, ह्युमन DNA profiling, methods and principles of personal identification, applied human genetics, paternity diagnosis, genetic counseling, DNA technology in disease medicine, serogenetics, cytogenetics, detection of cancer and microbial infection. है ना. इतकी लांब लचक लिस्ट आहे ना. लांब लचक लिस्टनी घाबरून जायचं नाही मित्रांनो. याच्यामध्ये बरंचसं कॉमनॅलिटीज आहे. जसं आपण जर बघितलं से एक्झाम्पल ह्युमन DNA प्रोफाइलिंग, द मेथड्स अँड प्रिन्सिपल ऑफ पर्सनल, अप्लाइड ह्युमन जेनेटिक्स, पॅटर्निस्टिक डायग्नोस्टिक, हे 3-4 एकसारखे आहेत. एकसारखंच याचं पॅटर्न आहे, एकसारखं मॅटर आहे, तर ते एकत्रितच तुम्हाला करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया की एक्झॅक्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे काय. तर आपण एक पॉप्युलर एलिमेंट बघितलाय, तो म्हणजे GMO. आपण नेहमीच ऐकतो GMO है ना, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असं आपण बघतोय है ना. हा पॉप्युलर आणि ज्वलंत इश्यू पण आहे. WTOच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण ज्वलंत इश्यू आहे. पेटंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये, फार्मर्स ब्रीडर्स प्रोटेक्शन या कॉन्टेक्स्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये काय आहे, तर असा एक लॅबमध्ये ॲनिमल तयार केला जातो, जिनोमिक ऑर्गॅनिझम्स, जो स्वतःला अल्टर्ड करू शकतो, बदलवतो. एखादा स्पेसिफिक एका पॉइंटवर तो बदलतो आणि केवळ त्याच्यासाठी त्याची उपयोगिता असते, त्या स्पेसिफिक कामासाठी. सो कॉल्ड ॲज अ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. ते काय आहे काय नाही ते पाहायचं आहे. अप्लिकेशनच पाहायचं आहे, लक्षात घ्या अप्लिकेशन म्हटलंय. त्यामुळे कुठले काय उदाहरणं घ्यायचे, नुसते उदाहरणं. क्लोनिंग अँड स्टेम सेल्स रिसर्च. इथे आपल्याला क्लोनिंग बेसिकली समजून घ्यायचं. स्टेम सेल्स रिसर्चमध्ये कुठकुठले रिसर्च झाले, म्हणजे कुठकुठल्या याचा उपयोग होतो. आपण बघतोय की बहुतांशी जे अनुवांशिक आजार आहेत, ते अनुवांशिक आजार हे स्टेम सेलमुळे बसू शकतात है ना, आणि त्याच्यामुळे याचं महत्व अधिक आहे. त्यानंतर मी आत्ताच सांगितलं ह्युमन DNA प्रोफाइलिंग, मेथड्स अँड प्रिन्सिपल्स, अप्लाइड ह्युमन जेनेटिक्स, पॅटर्निटी डायग्नोस्टिक वगैरे. याच्यामध्ये काय नाही, एक DNA फिंगर प्रिंटिंग ज्याला आपण म्हणतो ना, त्याचा तो कॉन्सेप्ट एक प्रकारचा आहे. आयडेंटिफिकेशन करायचा. DNAचा एक प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याचा एक स्पेसिफिक हे असतो, मार्किंग असतं. मार्किंग ती टेस्ट केली की याचं माहीत होऊन जातं. याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं पॅटर्निटी वगैरे कोण आहे, कोणाचा बाप कोण है ना, किसका बाप कोण हे ओळखून येतं. बरोबर आहे का है ना. आपण इन जनरल काना, नाका, डोळा, केस याच्यासारखे आहेत म्हणून हा याचा असं आपण म्हणतो है ना बरेच वेळा है ना. पण तसं त्याच्या व्यतिरिक्त आपण डिटेलमध्ये खरं पाहायला गेलं तर DNA जे आहे, DNAच्या ज्या सिक्वेन्स असतात त्याच्या आधारावर त्याचं अवलोकन करून हे सर्व टेस्ट केलं जातं. आता आपल्याला एक कॉन्सेप्ट जो आहे मित्रांनो, तो कॉन्सेप्ट एक दिसतोय. एक बघा इथे जिनेटिक काउन्सिलिंग आहे है ना. तर वेगवेगळे आजार असतात आणि डॉक्टर जे आहेत काय करतात की त्या जिनेटिक मेकअपच्या आधारावर काही जर डिसीज असतील, से एक्झाम्पल आजकाल आपण ऐकतोय डायबिटीज आहे, हार्ट्स आहे, असे बहुतांशी आजार आहेत जे अनुवांशिक आहेत. तर त्याच्यासाठी एक काउन्सिलिंग जे आहे ते असणं आवश्यक आहे, जेणेकरून काही अडचणी येऊच नाहीत
आणि अडचणी न येता जे आहे भविष्यातील आपलं प्रोजेनिस जे आहे त्या चांगल्या स्ट्रॉंग व्हाव्यात यासाठी जेनेटिक काउन्सिलिंग हा एक चांगला कॉन्सेप्ट आहे. ते काय आहे काय नाही ते समजून घ्यायचं है ना. डिसीज मेडिसिन मध्ये जे आहे DNA टेक्नॉलॉजीचं काय वर्क झालं काय नाही ते पाहून घ्यायचं. टेक्निकल आताचं अपडेट पण एखादं करंट मधलं असेल तर ते पण लक्षात ठेवून द्यायचं. त्यानंतर दोन एक कॉन्सेप्ट देऊन ठेवले आहेत इथे, सेरोजेनेटिक्स आणि सायटोजेनेटिक्स म्हणून असे कॉन्सेप्ट आहेत. तर जसं सेरोजेनेटिक्स मित्रांनो आपण बघितलंय मेंडेलिप माहिती आहे, मेंडेलिपचा इनहेरिटन्स लॉ तुम्हाला माहित आहे. बिलकुल त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये जे आहे ब्लड मार्कर्स जे आहे ते ब्लड मार्कर्सचा एक कॉन्सेप्ट जो आहे तो सेरोजेनेटिक्स मध्ये आहे. त्यानंतर सायटोजेनेटिक्स हा अशा प्रकारचाच आहे, जसा इथला ब्लडच्या कॉन्टेक्स्ट मधला आहे तसा तिथे क्रोमोझोमच्या कॉन्टेक्स्ट मधला आहे. सायटो म्हणजे क्रोमोझोम्स है ना, सायटोप्लाझमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे क्रोमोझोम्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. तर जे क्रोमोझोमल ॲब्रेशन्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे क्रोमोझोमल डिसिजेस जसं डाऊन सिंड्रोम वगैरे जो आहे है ना, डाऊन सिंड्रोम बरोबर आहे. तर असे जे आहेत अशा डिसिजेसच्या बाबतीमध्ये काय ऍप्लिकेशन्स झालेले आहेत काय नाही ते पाहायचे आहे. कॅन्सरच्या डिटेक्शनमध्ये काही मायक्रो DNA एलिमेंट्स काय आहेत काय नाही तयार केलेले आहे. मायक्रोबियल इन्फेक्शन्स त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये DNAचे ऍप्लिकेशन्स पाहायचे. हा टेक्निकल नाही आहे, अप्लाइड पार्ट आहे कारण ऍप्लिकेशनच इथे म्हटलेलं आहे. तर आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की कुठल्या आतापर्यंत शोध लागले काय लागले एवढं पाहून घ्यायचं आहे. तर कुठल्याही सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि करंट तुमचं जे अपडेट हे जे आहे न्यूजपेपरमध्ये निरंतर तुम्हाला पाहायला वाचायला भेटू शकतं. तर त्याच्यामुळे हा थोडासा ऍप्लिकेशन पार्ट आहे, तेवढा थोडासा बघून घ्यायचा. याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे, असं समजवण्यासारखं तुम्हाला रटायचंच आहे, रटण्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपल्याला दिसतंय वॅक्सिन है ना. आता कोविडमुळे चालूच आहे वॅक्सिन है ना, काही सापडत नाही आहे, प्रत्येक जण दावा करतं. तर आपल्या इकडे रामदेव बाबांनी सुद्धा दावा केलाच होता है ना. असो, ते सक्सेसफुल कुठपर्यंत झालं ते ज्यांनी पिलं त्यांनाच माहित असेल. कन्व्हेन्शनल अँड मॉडर्न वॅक्सिन दोन आहेत, लक्षात घ्या. पारंपरिक आणि आधुनिक लसी ज्या आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत. पारंपरिक लसी आणि आधुनिक लसी यांचं जर आपण काही क्लासिफिकेशन करतो म्हटलं तर आपल्याला असं दिसतंय की काही लसींचे प्रकार आहेत. काही लसी आपण म्हणतो लाईव्ह लसी आहेत है ना, जिवंत. जसं आता आपण विचार करतोय की कोविडचे जे विषाणू आहेत ते आपल्या शरीरात जिवंतपणे घालायचे, हर्ड इम्युनिटी तयार झाली की मग ते वापरायचं है ना, ज्याला ॲच्युनेटेड असा पण शब्द आपण वापरतो. दुसरं आहे मेलेले असतात म्हणजे इनऍक्टिव्हेटेड असतात है ना, इनऍक्टिव्ह असतात, तर ते सुद्धा आपण लस म्हणून वापरू शकतो. काही टॉक्साइड असतात, काही टॉक्सिट, ते पण आपण लसीमध्ये वापरू शकतो. काही जे आहे आपल्याला असं दिसते कॉन्जुगेट लसी सुद्धा दिसतात है ना. तर अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे वॅक्सिन्स आहेत ते आपल्याला पाहायचे. कुठले पाहायचे आहे तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, डिसीज है ना, तो बघायचा आहे. कुठला रोग ते पाहायचं पहिलं. दुसरं त्या रोगावर कुठली लस कुठलं वॅक्सिन ते पाहायचं. एक हे काम करायचं. दुसरं एक काम करायचं, कॉम्बिनेशन मध्ये काही लसी आहेत, कॉम्बिनेशन है ना, तर ते थोडंसं लक्षात ठेवायचं. कॉम्बिनेशन म्हणजे जसं BCGची आपण बघितलंय लस आणि कॉम्बिनेशन मध्ये. आता 5 याच्यामध्ये अजून 2 ऍड केले तर कुठले ऍड केले. तिसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, कारण की याच्यामध्ये जनरल असा शब्द आलेला आहे, एकदम कन्व्हेन्शनल आणि मॉडर्न वॅक्सिन. त्याच्यामुळे कोणत्या वर्षी कोणती लस, इयर है ना, म्हणजे ज्याला एज म्हणतो, आणि कुठली लस हे पण लक्षात घ्यायचं. म्हणजे काय, रोग, लस, कॉम्बिनेशन, वय आणि लस, असं करून घ्यायचं. कारण की असं कराल तर इथे तुम्हाला फायदा होईल, अदरवाईज खूप कन्फ्युजन वाढू शकतं है ना. लाईव्ह मग जे म्हटले आहे ते कुणापासून तयार होतात है ना, कुठली स्पीसीज आहे, काय आहे, बॅक्टेरिया आहे की व्हायरस आहे. व्हायरससाठीच वॅक्सिन बनवतात की बॅक्टेरियासाठी सुद्धा बनवतात, हे पण महत्वाचं आहे, ते पाहून घ्यायचं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट
आपण बघूया फर्मेंटेशन, किण्वन है ना, फर्मेंटेशन आपल्याला दिसते है ना. आपल्याला माहित आहे की एक छानपैकी आपण बघतो इडली आहे है ना, आपण नेहमीच बघितलेली आहे. दही है ना, आपण खाल्लेली आहे, खोकला पण केला आहे, काहींना सहन होत नाही म्हणून, बरोबर आहे है ना. उत्तप्पा, डोसा, ही प्रकार जी आहेत ही नैसर्गिक आहे, नॅचरल, एकदम नॅचरल आपण बघतो, नैसर्गिक पद्धतीने किण्वन होतं है ना, आणि त्याचे बहुतांशी फायदे. इथे मात्र शब्द काय आहे, इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट फर्मेंटेशन प्रोडक्ट है ना, औद्योगिक दृष्ट्या ज्यांचं महत्व आहे. नाहीतर लगेच इथे तुम्ही इडली सांबार वडा वाचून ठेवाल आणि आणाल आपण है ना, तसं नको व्हायला. तर तुम्हाला काय वाचायचं आहे, इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशन काय ते बघून घ्यायचं. फर्मेंटेशनचे प्रकार कुठले, टाइप्स ऑफ फर्मेंटेशन ते पाहून घ्यायचं. ओके, तर आपल्याला असं दिसतंय की काही प्रोडक्ट्स तयार होतात, तर ते आपल्याला पाहायचे आहेत है ना. जसं प्रकार आणि प्रोडक्ट्स मध्ये जर बघितलं तर लॅक्टिक ऍसिड है ना, एक पॉप्युलर हे एलिमेंट आहे लॅक्टिक ऍसिड. इथेनॉल आहे, इथेनॉल है ना, इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट आहे. किंवा ऍसिटिक ऍसिड आहे ना, ऍसिटिक ऍसिड जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतंय की हे जे आहेत ते महत्वाचे आपल्याला इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट आहे. आपण बघतो चहा, कॉफी, हे पण आपल्याला फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये दिसून येतं. ओके, तर आपल्याला इथे स्पेसिफाईड इंडस्ट्रियली इम्पॉर्टंट एवढ्या बाबी वाचायच्या आहेत, बाकीच्या नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपण आता नेक्स्ट टॉपिक बघूया. बघा, बायोएथिक्स अत्यंत ज्वलंत टॉपिक आहे. आत्ताच्या घडीला तर अत्यंत ज्वलंत टॉपिक आहे. आपण भौतिकवादी झालोय, इतके भौतिकवादी झालोय की ज्याची काही मर्यादाच नाही. हेल्थ सेक्टर तर विचारूच नका. आता ह्या कोविडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण पाहतोय ना की काय आहे कोविड म्हणजे, एक सर्दी खोकला, एक इंटेन्सिव्ह लेवलचा सर्दी खोकला, ज्याच्यामुळे फुफ्फुस वगैरे निकामी होऊ शकतात आणि तो दगावू सुद्धा शकतो. एक प्रकारची सर्दीच पकडा क्रिटिकल लेवलची, आणि त्यासाठी म्हणून काय तर एक 3 ते 4 लाख है ना, 3 ते 4 लाख जो आहे ते बिल काढताय हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, काय मनमानी लावलेली आहे. तर आपल्याला काय दिसतंय, बायोएथिक्स इन हेल्थ केअर. हेल्थ केअर मध्ये नीतिमत्ता आहे की नाही. बायो म्हणजे जैव, एथिक्स म्हणजे नीतिमत्ता है ना. तर जैव नीतिमत्तेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे. इथला एक सुंदर टॉपिक आहे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. जसं आपण बघतोय मित्रांनो, IVF आहे है ना. तर ही जी आहे, ज्यांना मुलं बाळ होत नाही अशा कपल्सला अत्यंत महत्वाचं एक वरदानच जे आहे सायन्सने दिलेलं आहे. परंतु हे वरदान जे आहे याचा मिसयूज मनुष्य है ना, ह्युमन बिंग असं म्हणतात ना, ह्युमन बिंग पर से इज अ करप्ट ॲनिमल है ना. अत्यंत म्हणजे जे काही निसर्गाने डोकं दिलं त्याचा चांगला वापर कमी आणि वाईट वापरच जास्त आपण करतोय. तर इथे कोणता मिसयूज होतो, तर जेंडर सिलेक्शनचा मिसयूज होतोय. तर जेंडर सिलेक्शन का, तर आमच्याकडे आम्ही सनसिंक्रोनस आहोत है ना. पोट्टच पाहिजे म्हणतो, पोट्ट पाहिजे म्हणजे जेणेकरून तो मोठा झाला की आम्ही म्हातारे झालो की लात मारेल आणि जाळून टाकेल, बस याच्यासाठीच पोट्ट पाहिजे है ना. तर हे हा जो इश्यू आहे, क्रिटिकल इश्यू, सोशल डॉग्मा, त्याच्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम झालेला दिसतो. तर हा पण एक एथिकल इश्यू आहे. प्रीनाताल डायग्नोसिस है ना, गर्भाचं निदान करणे, गर्भनिदान अत्यंत भयानक परिस्थिती. आता डायग्नोसिस असायला पाहिजे कशासाठी, गर्भाचं निर्धारण, की गर्भाच्या बाबतीमध्ये का आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तर त्याला एक डिसीज तर नाही होणार आहे बाळाला, म्हणजे जन्माच्या आधी उगाच काही इश्यू नको व्हायला, माहीत असावं आत्ताच ट्रीटमेंट घेता येईल. आणि जर सपोज टू बी क्रिटिकलच असेल तर मग नंतर अबॉर्शन्स वगैरे मेडिकल ग्राउंडवर आपण त्याचा हे बघतो. पण काय आता उपयोग केला जातो प्रीनाताल डायग्नोसिसचा, तर पुन्हा एक जेंडर सिलेक्शन, आणि मग त्याच्यामध्ये फिमेल फोर्टिसाइड, इन्फॅन्टिसाइड हे इश्यूज आपल्याला दिसतात. म्हणजे इथे सुद्धा नीतिमत्ता ढासळली. मित्रांनो, तुम्ही असं बघा, म्हणजे
एक व्हिज्युअलायझेशन तुम्हाला दिसेल. तुम्ही जर असं दिल्लीकडे जाताल, एकदा नर्मदा क्रॉस केली की असे मोठे मोठे बोर्ड लागलेले आहेत है ना, डायग्नोस्टिक सेंटर. जिथे तिथे म्हणजे नॉर्थला जर तुम्ही बघाल, असं वर गेलं तर हरियाणाला तर विचारूच नका, पोरी सापडत नाही म्हणे है ना, पाहायलाच भेटत नसतील. किती बेकार हालत असेल पोरांची बिचाऱ्यांची है ना. सगळं कुरणच असं आपण ज्याला म्हणतो असं भकास झालेलं आहे ना. आपल्या इकडे मस्त हिरवं कंच आहे महाराष्ट्रात, काही टेन्शन नाही. आम्ही समजदार शेतकरी असं म्हणायला हरकत नाही. असो, जेनेटिक स्क्रीनिंग हा एकदम वेगळा इश्यू आहे. मित्रमैत्रिणींनो बघा, काही समुदाय आहेत, ती समुदाय जी आहेत ती जेनेटिकली स्पेसिफाईड आहेत आणि त्यामुळे त्यांचं जेनेटिक मेकअप झालंय. कारण की आपण एक एंडोगॅमी हा एक फिनॉमिना बघतो. म्हणजे एंडोगॅमी म्हणजे कसं की आतल्याच गटामध्ये लग्न पद्धती करणे आणि त्याच्यामुळे एक जीनचं एक डेव्हलपमेंट वेगळ्या प्रकारे झालेलं आहे. आणि एखादा डिसीज तिथे असेल त्या एका ठिकाणी तर तो त्या समुदायात कॅरी ऑन झाला जनरेशन टू जनरेशन. आणि त्याच्यामुळे मग असे जे समुदाय आहेत त्यांचं जेनेटिक लेवलवर स्क्रीनिंग करणे, जेणेकरून त्यांना मग काउन्सिलिंग करू शकू. पॉझिटिव्ह आहे. परंतु याला निगेटिव्हली सुद्धा बघितल्या जाऊ शकतं की जाणून बुजून एखाद्या समुदायाला टार्गेट तर नाही केलं जात आहे याच्यामुळे. तर ते जेनेटिक स्क्रीनिंग आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. बेनिफिशियल आहे बघा, सगळेच बेनिफिशियल आहेत. पर से टेक्नॉलॉजी, पर से सायन्स इज व्हेरी बेनिफिशियल टू ऑल. इट इज द माइंड ऑफ अ मॅन. आम्ही माणसं नालायक आहोत. आम्ही आमचा डोक्याचा वापर घाणेरड्या गोष्टीसाठीच नेहमी करतो. चांगल्या गोष्टींचा लय त्रास होतो. दॅट इज अ प्रॉब्लेम. ओके. असो, जीन थेरपी हा बघा इथे आहे, जनुकीय उपचार पद्धती आहे ही. हे जे काय करायचं आहे की याच्यामध्ये एका जीन्सच्या आधारावर जे काही डिसीज असतील ती डिसीज शोधायची आहेत आणि त्या डिसीजच्या आधारावर मग त्याचं ट्रीटमेंट द्यायचं. पण एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम आहे तर बरेच वेळा असं होतं की इम्प्लांटेशन करायचं असेल है ना, तर रॉंग ठिकाणी प्लेसमेंट झालेलं आहे आणि मग त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज वगैरे येतात. क्रिटिकल एखादा व्यक्ती दगावतो. त्यामुळे एक जीन थेरपीचा तो कॉन्टेक्स्टमध्ये एथिकल पार्ट आहे. ट्रान्सप्लांटेशन टेक्नॉलॉजी है ना, प्रत्यार्पण आपण बघितलं, किडनी रॉकेट आता है ना. आपल्या भारतामध्ये तर हा बिचारा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे एवढे गरीब लोक आहेत की आपल्या किडन्या विकतात स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. तर त्या प्रत्यार्पणच्या कॉन्टेक्स्टमध्ये एथिकल इश्यूज आपल्याला इथे पाहिजेत. हे सर्व एथिकल इश्यूज. करंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. करंटवर वगैरे काही असेल तर त्यामध्ये न्यूज वगैरे येते, त्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न राहू शकतात. ओके. नेक्स्ट टॉपिक बघूया. नेक्स्ट टॉपिक आहे बायो सेफ्टी. याच्यामध्ये बायो सिक्युरिटी, बायो सेफ्टी लेवल फॉर स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी डीबीटी है ना, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांच्या गाईडलाईन्स इथे पाहायच्या आहेत है ना. काय मित्रांनो, तर आपल्याला असं दिसतंय की जैव सुरक्षा जे आहे बायोसेफ्टी म्हणजे नथिंग बट द याला आपण असं म्हणू शकतो की नथिंग बट द है ना प्रिव्हेन्शन ऑफ लार्ज स्केल है ना, प्रिव्हेन्शन ऑफ लार्ज स्केल लॉस ऑफ बायोलॉजिकल एखादा बायोलॉजिकल इंटिग्रिटी फोकसिंग है ना, असं आपण म्हणू शकतो की इकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ह्युमन हेल्थच्या कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायचं आहे, दोन्ही है ना. एक तर आपल्याला इकॉलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये बघायचं आहे, इकॉलॉजिकल, आणि दुसरा कॉन्टेक्स्ट आपल्याला बघायचा आहे आपली ह्युमन हेल्थ है ना. आपण स्वार्थी आपल्याच कॉन्टेक्स्टमध्ये बघतो है ना. तर ह्या दोन कॉन्टेक्स्टमध्ये जे आहे ते बघायची आहे बायो सेफ्टी. अशा प्रकारची हे जे आहे प्रिव्हेन्शन करायचं आहे ज्याच्यामुळे लार्ज स्केल लॉस होणार नाही, याच्यामुळे लॉस होणार नाही आणि जेणेकरून ह्या दोन्ही बाबी जे आहेत त्या आपल्याला प्राप्त होऊ शकतील. त्या कॉन्टेक्स्टमध्ये बायो सिक्युरिटी अशी दिलेली आहे. बायो सिक्युरिटी म्हणजे मित्रांनो आपण बघतोय की आता जसं कोविडचं झालंय किंवा हुआनमध्ये जी आहे जी असं म्हटलं जातं, एक थेअरी होती की जी काही प्राणी आहेत वाईल्ड ॲनिमल्स वगैरे ती पकडून आणतात आणि मटन मार्केटमध्ये विकतात, एकावर एक त्याला पाईल्ड करतात.
आणि ते दाबून गेल्यामुळे एकमेक चेंगराचेंगरी होते आणि वरचा जर मेलेला एखादा प्राणी तर त्याचं रक्त खाली पडतं आणि तो प्राणी खातो, त्यानंतर तो पण दगावतो. अशामुळे हा व्हायरस तयार झाला अशी एक थेअरी होती. आणि ह्या थेअरीच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग म्हटलंय की मनुष्य त्याच्या संपर्कात आला आणि म्हणून मग त्याला मनुष्यामध्ये हा कोविड ट्रान्सफॉर्म झाला. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ही बायोसिक्युरिटी आहे की जे काही आहे अशा हार्मफुल ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ न देणे, त्याच्यासाठी जे सिक्युरिटी मेजर्स आहेत ते पाहायचे आहेत, है ना. तर वेगवेगळ्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशनसाठी बायोसेफ्टीज आपल्याला पाहिजे. यासाठी गाईडलाईन दिलेल्या आहेत मित्रांनो इथे, है ना. गाईडलाईन बघायच्यात आपल्याला, जसं 2008च्या काही गाईडलाईन आहेत, 2011च्या आहे, 16च्या आहे, काही म्हणजे जसं 2008 मधला ऍक्ट आहे, 2011 मधला पण आहे, त्याच्यानंतर 2017 मधला पण आहे ना, 17 मधला वगैरे. हे 2-3 इयर्सचे वेगवेगळे ऍक्ट आहेत, ते वेगवेगळे ऍक्ट बघून घ्यायचं. सोबत एक इंटरनॅशनल आहे ऑर्गनायझेशन, जसं कोडेक्स म्हणून आहे, कोडेक्स अलिमेंटारिस. याचे प्रिन्सिपल काय आहेत? कोडेक्स अलिमेंटारिस, है ना, कोडेक्स अलिमेंटारिस याचे प्रिन्सिपल आहेत, ते पण इंटरनॅशनल लेवलचे, ते पाहून घ्यायचे. म्हणजे त्याच्या आधारावर तुम्हाला बरेचसे उत्तरं भेटून जातील. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे पेटंट, है ना. पेटंट ज्वलंत इश्यू आहे. भारतामध्ये मजेशीर प्रक्रिया पण होती इथे, है ना. इंट्रोडक्शन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स WTOच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. हा इकॉनॉमीचा पण पार्ट आहे, आधी आपण पाहिलेला आहे. ओके, मी सांगत नाही इथे. पेटंटिंग, पेटंट कसं करायचा. दुसरा पेटंट ऍक्ट, प्रोसेस आणि प्रोडक्ट पेटंट. ओके, काही याच्यामध्ये प्रोसेस पेटंट अलाव आहे आणि काही ठिकाणी प्रोडक्ट पेटंट अलाव आहे, है ना. तर काय हे दोन, हे थोडंसं समजून घ्यायचं, है ना. एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रोसेस पेटंट म्हणजे सिंपल, जसं उदाहरणार्थ एकाने खडू बनवला, पहिल्यांदा पाणी घातलं आणि मग चुना घातला, है ना, आणि चुना घातला आणि खडू बनवला. तर दुसरा म्हणतो अच्छा बाबा मी आधी चुना घातला मग पाणी ओतलं आणि खडू बनवला, प्रोसेस पेटंट. ओके, प्रोडक्ट पेटंट म्हणजे एकदा खडू बनवला तो खडू बनवला, मग माझा खडू तुझा खडू, ज्याने पहिल्यांदा बनवला त्याचा. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की असे दोन प्रकारचे पेटंट आहेत. कशाला हवं आहेत पेटंट? तर मित्रांनो, पेटंट जी आहे हे एक प्रकारची ओनरशिप डेव्हलप करतात. ओनरशिप टू रिस्ट्रिक्ट अदर्स फ्रॉम यूज. आणि ही ओनरशिप मग कशी रिफ्लेक्ट होते? तर थ्रू द प्रोसेस ऑफ रॉयल्टी. कशाला हवं हे? तर इट क्रिएट द इन्सेंटिव्ह, है ना. शोध कोण लावेल? उगाच लावेल का? छंद उगाच कोणी जोपासेल का? जोपासताय समजा, पण त्या छंदाला जेव्हा एक इन्सेंटिव्ह मिळतं तर त्या छंदाचं प्रोफेशनलिझम वर चाललं जातं. आज त्याच्यामुळे बरंचसं इन्व्हेस्टमेंट होत आहे. जर असं राहिलं नाही तर इन्व्हेस्टमेंट होणार नाही आणि त्याच्यावर रिसर्च होणार नाही, रिसर्च बेस कोणी वर्क करणार नाही. ओके, आणि त्याच्यामुळे पेटंट आवश्यक आहे. पण त्या पेटंटचे काही इश्यूज वगैरे आहेत, तर ते इश्यूज तुम्हाला इथे पाहून घ्यायचे आहेत. या कॉन्टेक्स्ट मध्ये थोडंसं विपो पण पाहून घ्यायचं मित्रांनो. विपो, है ना, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जे आहे ते विपोचे काय नॉर्म्स आहेत वगैरे ते थोडेसे बघून घ्यायचे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड बघूया. सी, आता टॉपिक थोडंसं वेगळ्या याच्यात गेलेलं आहे. आता थोडंसं टेक्निकल होतं, आता टेक्निकल एवढं राहणार नाही. इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम असं स्पष्ट म्हटलंय, आता टेक्निकल नाही आहे. भारत असा शब्द आलाय, त्यामुळे अप्लिकेशन झालेले आहेत. मग इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम, पहिल्यांदा इंट्रोडक्शन, है ना. इंट्रोडक्शन मध्ये काय, नेसेसिटी आणि सायलेंट फीचर. याच्यामध्ये काय राहील तर आपल्याला पाहायचं आहे भारताचा न्यूक्लिअर प्रोग्राम केव्हा सुरू झाला, है ना. मग इयर पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याची गरज काय आहे, है ना, काच आपण न्यूक्लिअर प्रोग्राम वर भर दिलेला आहे ते पाहायचे. आणि सायलेंट फीचर, आणि एकदम सिंपल आहे, बाकी काय नाही, है ना. नुसती न्यूक्लिअर पॉलिसी जी आहे ती रिसेंट न्यूक्लिअर पॉलिसीज, आता काही चेंजेस झाले, पण हे रिसेंट न्यूक्लिअर पॉलिसीज वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहेत. आधी जे इंट्रोडक्शन आहे तुम्हाला एक जनरल पाहून घ्यायचं आहे. जनरल म्हणजे
अप्लिकेटिव्ह पार्टमध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल रिसर्च बेससाठी आपण न्यूक्लिअर प्रोग्राम राबवलेले आहेत है ना. रिसर्च याच्यासाठी आहे की रिसर्चचा आमचा एम हा 2 प्रकारे होता. एक आपल्याला दिसतंय की भारत जो आहे, भारत हा सातत्याने मानवतावादी विचारांवर आधारितच विकसित झालेला आहे आणि त्याच्यामुळे इथली जी धोरणं आहेत ती मानवतावादीच राहिलेली आहेत. न्यूक्लिअर प्रोग्राम सुद्धा हा मानवतावादी दृष्टिकोनातून जेव्हा रिसर्चच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघतोय तेव्हा मानव कल्याण, जनकल्याण कसं होईल त्या कॉन्टेक्स्ट मधला रिसर्च म्हणजे रिसर्च इन अ मेडिसिन, रिसर्च इन अ न्यूक्लिअर एनर्जी वगैरे त्यावर. आणि दुसरं, भारत जरी मानवतावादी असला तरी त्याला त्याची सुरक्षा स्वतःची समजते, स्वतःची पोझिशन जिओ पॉलिटिकल कंडिशन मध्ये कशी सांभाळायची ते त्याला माहित आहे आणि म्हणून स्ट्रॅटेजिक लेवलवर जे आहे हा पण एक कॉन्टेक्स्ट मध्ये जनरल प्रिन्सिपल आहे. पण रिसेंट न्यूक्लिअर पॉलिसीमध्ये मात्र आपल्याला थोडंसं स्पेसिफाईड पाहायचं आहे, ते म्हणजे स्ट्रॅटेजिक कॉन्टेक्स्ट मध्ये. कारण की हा ज्वलंत इश्यू आहे आपल्या भारताच्या. बघा है ना, भारत जर बघितला तर हाय बाजू आणि हाय बाजू है ना. पर्टिक्युलरली चायनाचं इकडे है ना ब्ल्यू ओशन पॉलिसी जी आहे तर ती एक डेंजर पॉलिसी आहे आणि त्याच्यामुळे इकडे पाकिस्तान आणि इकडे चायना दोघही हा तर रग न्यूक्लिअर स्टेट आहे, म्हणजे डिक्लेअर केलेलं नाही पण याच्याकडे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी चायनाने पोहोचवलेलीच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली एक डिटरंट न्यूक्लिअर पॉलिसी बनवणं आवश्यक होतं. म्हणून रिसेंट न्यूक्लिअर पॉलिसीजमध्ये काय चेंजेस ते पाहून घ्यायचे. काही स्ट्रॅटेजिक चेंजेस आता केलेले आहेत आणि अत्यंत महत्वाचे आहेत, कंटेम्पररी आणि करंट सिच्युएशनला धरूनच ते बनवलेले आहेत, ते बघून घ्यायचे. त्यानंतर न्यूक्लिअर टेस्ट है ना, किती झाल्या बरं आठवते तुम्हाला, प्रिलिमला अभ्यास केला असेल है ना. तर 3 टेस्ट झाल्या. तर तारीख वार लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. दुसरं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, ओके ते लक्षात घ्यायचं. ओके, काही स्टेटमेंट्स असतील जसं 74चा जो न्यूक्लिअर टेस्ट झाला सुंदर वाक्य होतं आणि बुद्ध हसला, तर का असं टायटल दिलं हे वगैरे थोडंसं पाहून घ्यायचं. ओके, नेक्स्ट बघूया. यामध्येच न्यूक्लिअर जो प्रोग्राम आहे त्यामध्ये एक टिपिकल आहे न्यूक्लिअर थर्मल पॉवर जनरेशन आहे, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग अँड एन्व्हायरमेंट. म्हणजेच इथे पण गडबड केलेली आहे. इथे पण एमपीएससीने थोडंसं न्यूक्लिअर पॉवर प्रोग्राम मध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारचं काहीतरी सेंटेन्स यूज केलं होतं मराठीमध्ये. ओके, जसं इथे न्यूक्लिअर प्रोग्राम असं आहे, भारताचे न्यूक्लिअर प्रोग्राम असं पाहिजे होतं, भारताचे आण्विक उपक्रम किंवा कार्यक्रम, तर तिथे भारताचे औष्णिक कार्यक्रम असं लिहून ठेवलं, न्यूक्लिअरला औष्णिक असं लिहून ठेवलेलं आहे. ही पण एक चूक त्या सिलेबस मधली आहे. तर याच्यामध्ये बघा न्यूक्लिअर थर्मल पॉवर जनरेशन मध्ये जर बघितलं तर त्याचे प्रिन्सिपल काय आहेत ते तुम्हाला पाहून ठेवायचे आहेत है ना. प्रिन्सिपल म्हणजे आपल्याला इन जनरल दिसतंय तर न्यूक्लिअर जे आहे पॉवर ते 2 प्रकारे आपण करतोय, एक आहे फ्युजन आणि दुसरं आहे फिजन. ओके, हे काय आहे हे थोडंसं पाहून घ्यायचं. कुठले एलिमेंट वापरतात, कुठली प्रक्रिया आहे, ते वर्क कसं करतंय है ना, आणि त्याचा वातावरणावर काय परिणाम पडतो का ते पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर भारतामध्ये कुठे कुठे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत है ना, प्लेसेस न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स ते पाहायचे. किती एनर्जी ते जनरेट करतात ते पण पाहून घ्यायचं आणि त्यांचे इश्यूज है ना, कुंडकुलमचा इश्यू झाला होता, जयपूरचा इश्यू झाला होता, का ते पाहून घ्यायचं. का ते इथे तुम्हाला दिसेल न्यूक्लिअर वेस्ट आणि न्यूक्लिअर ऍक्सिडेंट है ना. जगप्रख्यात आपण जगामध्ये सर्वात पॉप्युलर है ना एक न्यूक्लिअर ऍक्सिडेंट आपण बघतो न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा है ना, तो म्हणजे चेर्नोबिलचा, रशियाचा. तर असे जे इश्यूज आहेत त्याच्यामुळे काय जीवितहानी होऊ शकतं काय नाही ते एलिमेंट्स इथे पाहून घ्यायचे. पण भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये मग भारताने काय उपाययोजना केली काय नाही. मध्यंतरी एक पब्लिक लायबिलिटी बिल जे होतं ह्या कॉन्टेक्स्टमध्ये ते अत्यंत वादात होतं, तर ते काय काय नाही ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके, नेक्स्ट बघूया स्लाइड. यातच बघा काय दिसतंय, तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय न्यूक्लिअर
इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम मध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया, यूज ऑफ न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी लाईक कन्झ्युमर प्रोडक्ट्स, फूड अँड ॲग्रिकल्चर, मेडिसिन्स इटीसी. म्हणजे काय आहे, हा अप्लाइड पार्ट आहे. हा अप्लाइड पार्ट असल्यामुळे याचा डाटा जिथे असेल, ज्या पुस्तकात वगैरे है ना, सायन्स अँड टेक्नॉलॉजीची पुस्तकं आहेत काही है ना, त्यामधून तुम्हाला भेटून जाईल. साईटवरही सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटवर तुम्हाला साईटवर काही अवेलेबल होतील. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आहेत, PIBचे बुक आहेत, त्या म्हणजे इयर बुक आहे इंडिया 2020, हे पण पाहता येईल. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट स्लाइड. सी, आपल्याला असं दिसते 3.6 शेवटचा 3.6 शब्द आहे स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. काय काय स्पेशल रेफरन्स आहे? पहिला आहे डिझास्टर मॅनेजमेंट, दुसरा आहे नॅचरल डिझास्टर्स, त्यानंतर टेररिझम अँड ऍक्टिव्हिटीज, ऍक्सिडेंट्स, हजार्ड्स इश्यूज आणि मॅनमेड डिझास्टर्स. असे 6 इश्यूज आहेत. आपण एक एक टप्प्याटप्प्याने पाहूया. सी, फर्स्ट टॉपिक डिझास्टर मॅनेजमेंट है ना, असा शब्द दिला डिझास्टर मॅनेजमेंट, बरोबर आहे. आता काय आहे तर पहिल्यांदा त्याने म्हटलं डेफिनेशन सांगा. आपला सिंपल है ना, सिंपल काय आहे, एक 3 सूत्र आहे, 3 प्रिन्सिपल्स आहे है ना. ते 3 प्रिन्सिपल पॉप्युलर प्रिन्सिपल्स आहेत डिझास्टरचे, डिझास्टर मॅनेजमेंटचे. काय आहे तर प्रिपेअर्डनेस, बरोबर आहे, त्यानंतर रिस्पॉन्स आणि रिकव्हरी है ना, PRR. हा जो फॉर्म्युला आहे, हा ही त्रिसूत्र आहे. या त्रिसूत्राच्या आधारावर डेफिनेशन्स आहेत ते वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर एक एन्व्हायरमेंटल स्ट्रेस है ना, आपण बघतो डीजे लावतो, डीजे बाबू मेरे डीजे लगा जा, डीजे नाच जा असं म्हणतो ना है ना, मस्त नाचतो, मस्त नाचतो, कान ठळ्या बसून जातात है ना, तरी नाचतो. तर तो जो आहे जिथे मग आपण सुन्न होतो, ऐकूच येत नाही, अशी परिस्थिती. म्हणजेच काय, वातावरणाला जे काही पोल्युशन्स आहेत ते पोल्युशन झेलायची आपली एक कॅपॅसिटी आहे, त्याच्या बियॉन्ड गेलं की मग त्यावर पडतो ताण. तो ताण कसा पडतो, कुठले स्ट्रेसर्स आहेत ते आपल्याला पाहून घ्यायचे आणि त्याचे मग वाईट परिणाम काय होतात, दुष्परिणाम वगैरे ते पाहून घ्यायचे. ओके, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर. असा जरी इथे टॉपिक दिला तरी सोबत पुढे क्लासिफिकेशन देऊनही ठेवले, पण तरी सुद्धा इथे टायटल दिलाय. तर आपण समजून घेऊया काय असेल. तर 2 प्रकारचं आपण इन जनरल क्लासिफिकेशन पाहतो. एक क्लासिफिकेशन आहे नॅचरल, नैसर्गिक, आणि दुसरं आहे मॅनमेड, म्हणजे मानव जो काही है ना बोगस धंदे करतो त्याच्यामुळे होणारे डिझास्टर. चला बघूया काय आहे. सी, नॅचरल डिझास्टर्स मध्ये काय काय येतं तर कॉजेस, इफेक्ट्स अँड मिटिगेशन असं. कारण डिझास्टर मॅनेजमेंट वाचतोय आपण, तर त्याची कारणं काय, परिणाम काय आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, मिटिगेशन, रिझॉल्युशन कसं. कुठले, अर्थक्वेक, सुनामीज, फ्लड, लँडस्लाइड, ड्रॉप, फायर्स, लाईट, जेवढे काही नैसर्गिकरित्या जे काही घटना घडत असतील त्याच्यासाठी. तर आपण आपल्याला दिसतंय की आपण एक नॅशनल लेवलवर डिझास्टर मॅनेजमेंट है ना ऑथॉरिटी बनवली आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. ती हे सर्व काम बघतं, त्याचं ट्रेनिंग देणं वगैरे, आणि हे खालपर्यंत आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत, तालुका लेवलपर्यंत याचं जे काय स्ट्रक्चर तयार झालेलं आहे तर ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तर कॉजेस, का कारण आहे ते सर्व यांचे समजायचे, परिणाम काय पडतात. आणि हा थोडासा तुम्हाला जिओग्राफीचं जे पुस्तक आहे है ना, जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये पर्टिक्युलरली UPSCची जिओग्राफीची जी पुस्तक आहे त्यामध्ये छानपैकी तुम्हाला मिळेल. इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण तुम्हाला याचं डिटेलिंग मिळेल. जसं तुम्ही इंडियन जिओग्राफी जर एखादं चांगलं पुस्तक घेतलं त्यामध्ये तुम्हाला छानपैकी भेटेल, काही इश्यू नाही याच्यात. इव्हन साईटवर तुम्हाला अवेलेबल आहे, NDMLI दिलेला आहे. नेक्स्ट आपण मॅनमेड बघतोय है ना, मानवनिर्मित, त्याची कारणं, त्याचे परिणाम बिलकुल सेम. पहिला आहे डेझर्टिफिकेशन है ना, वाळवंट वाढत आहे भारतामध्ये आपल्याला दिसतंय है ना, ते काय आहे ते
सॉइल इरोजन, जमिनीची धूप काय आहे है ना, आपण बघतोय. त्याची कारणही माहित आहेत आपल्याला. मस्त झाडं कापतो आपण, रोड बांधतोय है ना, आणि रोडाचं सिमेंटीकरण करून टाकतो. मस्त रोडही शेकतात, आपणही शेकतो, झाडही शेकतात, सर्वच शेकून जातात. आणि मग त्याच्यामुळे जमिनीला काही जो आहे बेनिफिट मिळत नाही. आणि मग जर उघडी जमीन असेल तर त्याचं इरोजन होतं. फॉरेस्ट, फार्म अँड बिल्डिंग फायर्स है ना, आपल्याला माहित आहेत हे तिन्ही प्रकारचे फायर्सचे इश्यूज कसे आहेत. भारतामध्ये फॉरेस्ट फायर्सचं पण एक लार्ज इश्यू आहे, कारण की आपण है ना अशा बेल्टमध्ये आहोत जिथे उन्हाळा अत्यंत तप्त असतो है ना. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये फायर्स, फार्म फायर्समुळे आपण बघतोय तिकडे उत्तर भारतामध्ये फार्म फायर्स होतात आणि ते पंजाबमध्ये जाळल्या जातं शेतामध्ये, कारण की त्यांना दुसरी पेरणी करायची आणि त्याच्यामुळे भयानक पोल्युशन होतं आणि दिल्ली अत्यंत पोल्युशननी ग्रासून जाते. तर हे जे इश्यूज आहेत हे समजून घ्यायचे आहेत. ओके, नेक्स्ट बघूया. टेररिझम अँड ऍक्टिव्हिस्ट, दोन शब्द आहेत. टेररिझम है ना म्हणजे आतंकवाद, आणि ऍक्टिव्हिस्ट असा पण शब्द वापरलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्व जे हे आहेत टेररिस्ट कॉन्टेक्स्ट मधले जे काही ऍक्टिव्हिस्ट असतील ते सर्व इथे आले. बॉम्ब ब्लास्ट कुठे कुठे झाले ते बघायचं आहे. विथ रेफरन्स टू महाराष्ट्र म्हटलंय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेले बॉम्ब ब्लास्ट आपण समजून घ्यायचे आहेत. डेट वाईज वगैरे लक्षात ठेवायचं, कारण विचारू शकतात. अटॅक इन अर्बन सेंटर्स अँड डेन्स पॉप्युलेटेड एरियाज, मुंबईच्या कॉन्टेक्स्ट हे दिलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय की मोठी शहरं आहेत, भरपूर मोठे आहेत आणि एकदम महत्वाचे आहेत इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली आणि स्ट्रॅटेजिकली सुद्धा महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे यांच्यावर होणारे अटॅक थ्रेट नेहमीच राहतात. त्यामुळे ते कुठे आहे, काय आहे, काय पोटेन्शियल, हे सर्व पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे, ह्या ब्रीफ आहे, जनरल आहे. ठीक आहे, पण डाटा वाईज लक्षात ठेवायचा, डेट्स वगैरे, कारण ते विचारू शकतात. ती पॉसिबिलिटी पूर्ण आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ऍक्सिडेंट्स है ना. ऍक्सिडेंट म्हणजे काही विचारू नका. भारत हा देश कसा आहे, हा भारत देश ऍक्सिडेंटनी नटलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल है ना. ब्रिज कोलॅप्स पॉप्युलर आहे ना, आपण तर बघतोय. महाराष्ट्रात तर विचारू नका आपण, आपल्याला ज्वलंत अशी जिवंत उदाहरणं आपल्याला आहेत. मुंबईला घडलेली घटना आहे. महाडला सावित्री नदीवरील पूल, एकदमच भयानक अवस्था होती ती है ना. तर ती ब्रिज कोलॅप्स काय आहे ते पाहून घ्यायचं, का होता, त्याची कारणं वगैरे. स्ट्रक्चरल ऑडिट, वेगवेगळ्या ब्रिजेसचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते कुठलं होतं, तर कोण करतो इन जनरल, तर आपल्याला दिसतंय ट्रॅडिशनली कॅग हा स्ट्रक्चरल ऑडिट करतो. गंमत काय, तर मुंबईचं जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स जवळचं जे ब्रिज पडलं होतं, ओव्हर ब्रिज जे पडलं होतं है ना, ते ब्रिज जे आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं सुद्धा होतं आणि तरी सुद्धा तो पडला. म्हणजे जो काय, आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये क्लीन चिट होती. सो असो भारतामध्ये बऱ्याच काही ज्याला आपण म्हणतो लिकेजेस आहेत आणि त्याचे परिणाम म्हणजेच ऍक्सिडेंट्स आहेत. ओके, ठीक आहे. तर म्हणून याच्यामध्ये हा टॉपिक दिलेला आहे, स्ट्रक्चरल ऑडिट. त्यानंतर नीड ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ व्हेरियस ऑथॉरिटीज फॉर स्ट्रक्चरल ऑडिट. नीड म्हटलेलं आहे, तर आपल्याला एक ट्रॅडिशनली सध्या कॅग दिसतंय, पण एक ऑटोनॉमस टीम वगैरे बनवता येईल का, स्पेशालिस्ट वगैरे, त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे दिलेलं आहे. करंटच्या कॉन्टेक्स्ट मधलं आहे, थोडंसं वाचून घ्यायचं. असं एकदम खास एवढं काही विचार करायचा नाही. ओके, लास्ट टॉपिक बघूया आता यातलाच. लास्ट टॉपिक काय आहे, तर लास्ट टॉपिक आपल्याला दिसतो हजार्ड्स है ना. जे काय आपत्ती आहे, धोके, ते काय आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की जे आहे आयडेंटिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ हॅझार्ड्स. दुसरं झोनेशन अँड रिस्क अनालिसिस, अवेअरनेस ऑफ हॅझार्ड्स, प्री हॅझार्ड्स कंडिशन, रेस्क्यू ऑपरेशन्स आणि रिक्लेमेशन, असे आपल्याला टॉपिक दिसत आहेत. हा पण जिओग्राफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये छान दिलेला आहे. झोनेशन वगैरे खूप सुंदर दिलेलं आहे आणि आपल्याला झोनेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळे जे काही हॅझार्ड्स आहेत, जसं अर्थक्वेक आहे है ना, तर अर्थक्वेकच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला झोनेशन पाहायचं आहे, किंवा लँडस्लाइड आहे है ना, किंवा फ्लड आहे, किंवा डॉफ्टन आहे, दुष्काळ. या कॉन्टेक्स्टमध्ये झोनेशन पाहिजे. झोनेशन म्हणजे काय आहे, तर एक इंटेन्सिटी जी असते एखाद्या आपत्तीची, त्या इंटेन्सिटीच्या लेवलच्या आधारावर
आहे ना, अशी चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने. या आधारावर जे आहे हे झोन्स तयार करतात आणि त्यानुसार त्यांना जे आहे रिस्क अनालिसिस करून त्यांना बेनिफिट दिल्या जातात, म्हणजे त्यांना प्रोटेक्शन्स वगैरे दिल्या जातात ते आहे. त्यानंतर अवेअरनेस कॅम्पेन्स काय आहे, प्री हॅझार्ड कंडिशन काय आहे, प्री एम्प्टिव्ह ऍक्शन्स वगैरे काय आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन्स काय आहे, आणि त्याच्यानंतर जर काही गडबड झाली असेल तर रिक्लेमेशन कसं करता येईल याच्यावर आहे. एक जनरल आहे. आपल्याला हे 4-5 जे आहे आपल्याला इश्यूज आहेत. अर्थक्वेक हा इश्यूज महाराष्ट्रात आहेच, लँडस्लाइड आहे, फ्लड आहे, डॉफ आहे. हे 4-5 इश्यूज जे आहेत ते थोडंसं लक्षात घ्यायचं. जसं लँडस्लाइड म्हटलं तर आपल्याला घाटमाता वगैरे दिसतोय हा ना, कोकण भाग, सह्याद्री ह्या साईडला लँडस्लाइड दिसते. अर्थक्वेक सुद्धा त्या बेल्टमध्ये दिसतो. फ्लड आपल्याला दिसतंय, फ्लड पण त्या भागात आहे. विदर्भामध्ये काही ठिकाणी फ्लड आहेत है ना. दक्षिण जो आहे महाराष्ट्र तिथे फ्लडिंगची कंडिशन आहे ते पण आपल्याला दिसते है ना. ड्रॉप कंडिशन आपल्याला रेन शॅडो एरियामध्ये दिसतो. तर अशा प्रकारे मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की हा जो सिलेबस आहे हा सिलेबसचा अनालिसिस करायच्या मागे एकच उद्देश होता की एक पारायण होणं आवश्यक आहे, आणि सिलेबस जर माहीत नसेल ना मित्रांनो किंवा समजला नसेल तर अभ्यास हा फुकाचा जातो, वेळ वाया जातो, टार्गेटेड अभ्यास होत नाही. आणि तुम्ही बघा किती वास्ट आहे, म्हणजे मी जे अनालिसिस करून दिलं आतापर्यंत तर प्रत्येक एक सेग्रिगेशन केलं तर 1 तासाच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ अनालिसिस, म्हणजे नुसतं वाचून आणि थोडीशी ब्रीफ चर्चा करतोय. म्हणजे याचा अर्थ किती सखोल सिलेबस आहे, किती डेप्थ आहे याच्यामध्ये. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं सिरियस होऊन जायचं, कारण की तुम्ही प्रिलिम क्रॅक केला तर याचा अर्थ तुम्ही 75% मजल मारलेली आहे, कारण की आता कॉम्पिटिशन कमी झालं आहे. खैर जी कॉम्पिटिशन मध्ये असणार ते एकदमच भयानक, आता अरबी घोडे असणार. तुम्ही पण तर अरबी घोडे आहात. तर मला असं वाटतं की एकदम डेडिकेटेडली तुम्ही विचार करायला पाहिजे है ना. पुस्तकाच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो तर काही महत्वाची पुस्तकं आहेत ती लक्षात घ्यायची. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं एखादं पुस्तक यूज करायचं, स्पेक्ट्रमचं वगैरे हे बघून घ्यायचं, किंवा साईटवर वगैरे बघून घ्या. थोडं साईट सर्च करायचं, याच्यामध्ये टेक्निकल बाबी आहे. मराठीमध्ये काही अवेलेबल असेल तर, पण मी मराठीला थोडंसं प्रिफर करणार नाही, कारण की सायंटिफिक वर्ड्स असतात, सायंटिफिक वर्ड्समध्ये इश्यूज येतात. त्यामुळे ओरिजिनल जर वाचलं तर फारच बरं आहे है ना. आणि तुम्ही प्रिलिम क्रॅक केला आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला ऑल द बेस्ट. तुमच्या मेन्सला यश मिळो हीच मनोकामना. थँक्यू.